नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मुगाची डाळ आणि तांदळाची खिचडी दाखवणार आहे। ही खिचडी आपण लहान मुलांसाठी पण करू शकता किंवा आजारी व्यक्तीच्या तोंडाला चव नसेल तर अशा वेळेला आपण ही खिचडी करू शकता। खूप छान होते, चवीला अगदी मस्त मऊ लुसलुशीत अशी ही खिचडी तयार होते। त्याकरता मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त अशी मुगाची डाळ घेतली। आता हे आपल्याला दोन्ही धुवून घ्यायचे आहे। त्याकरता मी इथे मोठे भांडं घेतलेलं आहे, त्यात डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायची आणि 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं। इथे मी डाळ तांदूळ धुवून घेतले। आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। मी इथे 2 चमचे सुकं खोबरं, 2 छोट्याशा आकाराच्या हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं घेतलेलं आहे। आपल्याला हे मिक्सरला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं। हिरवी मिरची आपण कमी किंवा जास्त घेऊ शकता। इथे मी पाणी न टाकता हे बारीक वाटून घेतलेलं आहे या पद्धतीने। आता आपण कुकर तापायला ठेवूया। इथे कुकर आपलं तापलं। आता मी 2 मोठे चमचे साजूक तूप टाकून घेते। अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं। हे दोन्ही छान असं फुटल्यानंतर एक बारीक आकाराचा मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, छोट्या आकाराचा। तो मिनिटभर परतून घ्यायचा। कांदा आपल्याला जास्त परतवायचा नाही, मिनिटभरच आपण हा परतून घ्यायचा आहे। आता ते जे वाटण तयार केलं होतं ते टाकून परतून घेऊ। ते पण छान असं आपण परतून घ्यायचं। आता पाव चमचा आपण हिंग टाकायचा आहे आणि पाव चमचा हळद घालायची। ते पण छान असं आपण परतून घ्यायचं। यात आपण 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आता हे छान परतून झाल्यानंतर डाळ आणि तांदूळ आपण जे धुवून घेतले होते ते टाकून तुपावर आपण हे चांगलं परतून घ्यायचे डाळ आणि तांदूळ। आपण मिनिटभर हे छान परतून घेतलं। आता आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे। तेवढे डाळ आणि तांदूळ शिजण्यासाठी आपल्याला 6 किंवा 7 वाट्या आपण पाणी घालणार आहोत, कारण आपल्याला ही खिचडी मऊ शिजवायची आहे, त्यामुळे पाणी जास्त लागेल। मी इथे 7 वाट्या पाणी वापरलं आहे। पाणी थंड टाकलं। आता चवीनुसार आपण मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा सर्व हलवून घ्यायचं आहे आणि खिचडीला चांगली अशी उकळ आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। गॅस मीडियम असावा। मीडियम गॅसवर मी इथे 3 शिट्ट्या करून घेतल्या। पाहू शकता छान अशी आपली मऊ लुसलुशीत अशी खिचडी तयार झाली। गरमागरम आपण लगेच खायला घेऊ शकता। त्याच्यावर साजूक तूप टाकून घ्या पुन्हा। चवीला एक नंबर अशी ही खिचडी तयार होते। तुम्ही नक्की करून पहा। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।